मामा तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. खरं तर अभिनयाची आवड असल्याशिवाय या क्षेत्रात माणूस येत नाही, पण तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? वयाच्या 6व्या वर्षापासून मी स्टेजवर काम करतो. आणि सांगण्यासारखी अशी गोष्ट आहे की वयाच्या 6व्या वर्षी मी एका कॉम्पिटिशनमध्ये एका एकांकिकेत काम केलं होतं आणि त्या एकांकिकेत मला बेस्ट ॲक्टर म्हणून सिल्वर मेडल मिळालं. वा वा वा. नाटकात काम करायचं हे म्हणजे जन्मजातच ठरवल्यासारखं आहे माझं, की दुसरं करायचंच नाही काही. मला काही करायचंच नाही, दुसरं काही येत, त्यामुळे मला काही येत नाही. पण काही करायचं नाही, केलं तर मी हेच करीन. मी सिनेमात काम करीन, नाटकात काम करीन, नाही तर मी दुसरं काही करणार नाही. हा ध्यास माझा तेव्हापासूनचा आहे. माझ्या स्वतः घरात माझ्या मामांची, गोपीनाथ सावकार म्हणजे माझे जे गुरु, त्यांची स्वतःची नाटक कंपनी होती. वा. त्यामुळे घरामध्ये सतत वातावरण हे सतत नाटकाचं, अभिनयाबद्दल बोलले जायचं. मोठमोठे स्टार्स घरी यायचे माझ्या आणि मी माझा सगळा अभ्यास, कामधंदा सोडून सगळा मी त्यांच्या गप्पा ऐकत बसायचो. तिथून ते हळूहळू हळूहळू सुरू झालं की अरे हे जर करतात तर मी का करू शकणार नाही. तसं पाहिलं तर माझा पहिला सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा गजानन जागीरकरांचा, तो त्यावेळेला मेट्रोसारख्या थिएटरमध्ये 8 आठवडे हाऊसफुल चालला. त्यावेळेला 1971ची गोष्ट आहे, 71. त्याच्यानंतर मी दुसरा सिनेमा केला तो पांडू हवालदार. आणि तो पांडू हवालदारने म्हणजे जे काय केलं माझं ते काय त्याला काय विचारायलाच नाही. म्हणजे मी कुठे होतो आणि कुठे गेलो असं झालं माझं. कोहिनूर थिएटरला सगळे 6चा प्रीमियर, सगळेजण गेले आतमध्ये. त्याच्यावर मी आपला असा चालत गेलो सिनेमा बघायला. काम करतोय मी त्यात, आणि मी चालत गेलो आणि बसलो. झाला सिनेमा, झाला सगळा संपला सिनेमा झाला. आणि तुला सांगतो अक्षरशः ज्या याने मी गेलो माझ्याकडे कुत्र्याने सुद्धा बघितलं नाही. तर ते मी नंतर थिएटर सिनेमा संपला बाहेर पडताना मला बाहेर पडायला मुश्किल झाली. वा. म्हणजे 3 तासात टोटल चित्र बदललं होतं माझं. वा वा. आणि ते माझ्या नशिबाने असं की जे चित्र बदललं ते पुढं कायम चित्र बदललेलंच राहिलं. आता मला यायचंय अदितीजी तुमच्याकडे. तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कशा वळालात? एक नाटक होतं लोलक नावाचं. त्याच्यात त्यांना डान्स येणारी मुलगी हवी होती. तर कोणीतरी माझं नाव सांगितलं की तू हिला घे, ही खूप उत्तम डान्स करते. तर मला अजिबात करायचा नव्हता, पण त्यांनी सांगितलं प्लीज तू करशील का. मी केलं आणि अख्ख्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये मी शोधत होते की कोणीतरी ॲक्ट्रेस आहे का जी माझं काम करेल. मला अजिबात करायचं नव्हतं काम ते. पण त्या नाटकामध्ये मला उत्तेजनार्थक बक्षीस मिळालं आणि तेव्हा मला वाटलं की इतकं वाईट काम करून किंवा अभिनय न करता मला जर उत्तेजनार्थक बक्षीस मिळू शकतं तर मी का नाही ह्या क्षेत्रात काम करायचं. आणि मग तिथून माझी अभिनयाची सुरुवात झाली. आता संजय मोने सरांकडे मी येणार आहे. संजय सर, तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसं काय वळालात? पहिल्यांदा मी जेव्हा ते गणपती उत्सव सगळ्यांना काम करायला लागतं त्याच्यात मी काम केलं होतं. सगळ्यांना काम तो हां म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव तसं मी केलं होतं. आणि मी सैनिकाचं काम केलं होतं आणि तो जो प्रमुख नाटकाचा नायक असतो तो मरून पडलेला असतो आणि मग त्याचा भाऊ येऊन हल्ला करतो आणि आम्ही पळून जातो असं होतं. तर पळता पळता माझा पाय त्याच्या पोटावर पडला आणि तो मेलेला असा गचकन उभा राहिला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी नाटक तिथेच थांबवलं आणि ते मला स्टेजवर मारत होते. अरे बापरे. तो रडत होता, मी रडत होतो आणि लोक हसत होते. म्हणजे एकाच वेळेला रंगभूमीवरती करुण रस आणि प्रेक्षकांत हास्यरस असं जगात एक पहिलाच प्रकार मी तो जवळजवळ केला असेल. मला काही फार कसली महत्वाकांक्षा नाही की आपण हेच काम केलं पाहिजे तेच काम केलं पाहिजे. आता साधारण एक 30-35 वर्ष काम केल्यानंतर आपल्याला वाटतं की एखाद्या भूमिकेवरती आपला ठसा पाहिजे. पण नको ना, म्हणजे एक एवढीशी रंगभूमी त्याच्यावर सगळे ठसेवाले तर उरलेल्यानंतर काय नाही उमटला कुठल्या गोष्टीचा ठसा. मी तर नेहमी सांगतो की तेव्हा शिवाजी मंदिर हे प्रमुख केंद्र होतं मराठी नाट्यसृष्टीचं आणि मी दादरला राहायचो म्हणून मी काम करायला लागलो. मी जर डोंबिवलीला वगैरे राहत असतो तर मी नटसम्राटच्या भूमिकेसाठी सुद्धा आलो नसतो. मी उदबत्त्या विकल्या असत्या, पापड लोणची विकली असती. कारण मला शांत सुखाने राहावं असं वाटतं. कधी कधी लोक त्रास देतात. म्हणजे एकदा एक माणूस आला तो म्हणाला मला ओळखलत का. म्हटलं नाही हो, असंच बाहेरगावी कुठेतरी. असं काय करता, ओळखलं असेल. म्हटलं नाही, शपथ नाही ओळखलं मी. मी कसं ओळखीन तुम्हाला, आपण 8 वर्षापूर्वी भेटलो होतो. म्हटलं नाही मला ओळखत. बघा तुम्ही बुद्धीला ताण द्या. अहो म्हटलं बुद्धीला ताण देऊन मी आता प्रयोग करणार आहे, तुम्हाला किती ओळखेल.
तो जायलाच तयार नाही. काय करणार? शेवटी मग मी बाजूला असं इकडे तिकडे बघितलं, ते गुलाबाचं फूल पडलेलं होतं. तर ते फूल उचललं मी, त्या माणसाच्या असं कोटाला असं इथे लावलं आणि म्हटलं, जवाहरलाल नेहरू असं म्हटल्यानंतर तो निघून गेला. सगळ्यांचं मस्त चालावं, सगळे कार्यक्रम चांगले व्हावेत आणि आपण शांतपणे म्हातारा व्हावं. म्हातारपणे असं कोणी हाक मारून कोणी टिंगल आपली करू नये. आपल्याला तेवढा योग्य तेवढा मान द्यावा, एवढंच मजा आहे. बस, अजून काय. स्वातीताई, आता तुमच्याकडे मला यायचं आहे. तुम्ही इकडे कसं काय आलात अभिनय क्षेत्राकडे? दादर हिंदू कॉलनीमध्ये माझं बालपण गेलंय आणि हिंदू कॉलनी गणेशोत्सवात त्या वर्षीची उत्तमोत्तम नाटकं सादर होतात अनेक वर्ष. आणि खूप लहान असल्यापासून मी 10 दिवस जाऊन नाटकं बघायचे. तिथे मला त्याची एक आवड लागली असं आज मला विचार करताना वाटतं. मी अभिनय करताना एक दुसरीच कोणीतरी व्यक्ती असते आणि त्याची मला फार मजा येत असावी आणि म्हणून मी ॲक्टिंग किंवा अभिनय या क्षेत्राकडे वळले. अश्विनी मॅम, तुमची एंट्री कशी झाली या क्षेत्रात? मला आठवतं पहिलं नाटक मी केलं होतं शाळेत असताना, 7वीत असताना. इथे ओशाळला मृत्यू आमच्या बाईंनी बसवलं होतं, मराठीच्या बाईंनी, आणि त्यात मी पुरुषाची भूमिका केली होती. अच्छा. असद खान म्हणून जो औरंगजेबाबरोबर सतत एक ते मी दाढी मिशा, आणि त्यात मी जाम खुश होते. हार्डली काही 4-5 वाक्य होती सगळ्यात, पण मला ते सगळं घातल्यावर खूप आनंद झाला होता. आणि मुळात मी ती 4 वाक्य सुद्धा इतकी नेटानी त्याची प्रॅक्टिस करायची. आई म्हणायची, अगं 4च तर वाक्य किती वेळा म्हणून बघतेस. पण ते खूप आवडीनं मी करत होते. आणि मग असं वाटलं की आता आपण नाटक प्रोफेशनली करून बघावं का. आणि त्याला खरं तर कारणीभूतही शरद ठरला. एक छोटीशी ॲड फिल्म आम्ही करत होतो दोघंजणं, आणि तो मला म्हणाला की तू का करत नाहीस. म्हटलं नाही रे, आता काय, मुलगा झाला, एवढं वय वाढलं माझं. म्हणजे माझा मुलगा 6-7 वर्षाचा होता, आता मला कोण घेणार. असं मी त्याला म्हणे, वेडी आहेस का, तू खूप छान काम करतेस, तू करायला हवंस हे सगळं. पण मग असंच पुढे अचानक आली संधी आणि मी या क्षेत्राकडे वळले आणि ती वळलेच. वा 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 वा. शरद सरांची कशी काय एंट्री इकडे झाली सर? दुसरं काही करायचं नव्हतं. जसं मामा म्हणाले, मला दुसरं काही येतही नाही. म्हणजे मला कोणी जनरल स्टोअर उघडून दिलं तर 2 दिवसात मी भिकेला लागेन. ते चालवता येणार नाही मला. शिवाजी मंदिरला एक राऊत नावाचा पेंटर आहे, तो सगळे बोर्ड रंगवतो. त्याच्या आधी 14 व्यावसायिक नाटकात 75 रुपये 60 रुपये नाईटवरती एक अशी बारीकशी एंट्री वगैरे असे मी रोल करत होतो. त्या नाटकांच्या मी प्रेक्षकगृहामधनं जायचो तर तिथे ते बोर्ड लागलेले असायचे. आता नाटकात अशोक सराफ असतील तर आमची सगळ्यांची शरद, बिंदू, मना हे अशी नावं, आणि मग आणि अशोक सराफ. तर मला नेहमी वाटायचं शरद आणि पोंक्षे खरं तर 5 अक्षरी नाव आहेत, ते पूर्ण का नाही लिहित. कधीतरी नुसतं पोंक्षे लिहितात तर कधी शरद. त्या सेंटीमीटर प्रमाणे त्यांचं ते गणित असतं. एक दिवशी राऊत आला आणि मला म्हणाला, काळजी करू नकोस, एक दिवशी मी तुझं नाव लिहीन आणि शरद पोंक्षे. वा वा वा. 78 ते 98 20 वर्षांनी मी जेव्हा माझ्या नाटकाच्या नथुरामच्या शुभारंभाला जाणार होतो तर मी मागच्या बाजूनी निघालो तर राऊत धरून मला म्हणाला, आज पुढनं चल. आणि पुढनं घेऊन गेला मला. तो सगळे प्रेक्षक, हाऊसफुलचा बोर्ड होता, मला कोणीच ओळखत नव्हतं. आणि मला ते राऊतने थांबवलं आणि मला, बघ आज जरा बोर्ड. आणि त्या दिवशी पहिल्यांदा माझं आणि शरद पोंक्षे. वा वा वा. तर आज अशोक मामा आमच्या कॅफेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे सगळेच सिनेमे किती सुपर डुपर हिट आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातलाच एक सिनेमा आहे मामा, एक डाव भूताचा. आणि काय, आमच्याही या घरामध्ये माझा एक जुळा भाऊ आहे जो दिग्दर्शक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तो सुद्धा असेच काहीतरी सिनेमे बनवत असतो. तर तुमचा होता एक डाव भूताचा, त्यानं बनवलेला आहे एक गाव भूताचा.